हालेलुया. आपण उठून उभं राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. सर्वांनी डोळे बंद करूया आणि या वेळेमध्ये परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. परमेश्वराला स्तुती करूया. प्रिया, त्या परमेश्वरानं आठवडाभर आपल्याला सांभाळलं, आठवडाभर आपली काळजी घेतली. आतापर्यंत आपल्याला लागणाऱ्या प्रत्येक गरजा त्यानं पुरवल्या. त्यानं आपल्यावरती अत्यंत प्रेम केलं. त्यानं आपल्या पापांची क्षमा केलेली आहे. तो नेहमी आपल्या सर्वांच्या बरोबर आहे. म्हणून त्या परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया, परमेश्वराची स्तुती करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, ती स्तुती करतो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, आजचा दिवस तू आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचा कर. प्रभुदेवा, तू आमच्यावरती अत्यंत प्रेम करतो. प्रभुदेवा, तू आमची काळजी घेतो. आमचा प्रभुदेवा, तू पुरवठा आहेस. आम्हाला लागणारी प्रत्येक गरज आतापर्यंत पुरवली आणि परमेश्वरा, तू नेहमी आमच्या बरोबर आहेस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, शब्दाच्या दिवशी परमेश्वरा आम्ही या मंदिरामध्ये एकत्र जमलेलं असताना प्रभुदेवा, आजची प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर. इथे जमा असलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर, दया कर. प्रत्येकाला तू स्पर्श कर प्रभुदेवा. आज प्रत्येकाची वैयक्तिक भेट घे आणि प्रभुदेवाच्या भक्ती आराधनेद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. नांदेडमध्ये परमेश्वराच्या दिवशी ज्या ठिकाणी परमेश्वरा वेगवेगळ्या ठिकाणी परमेश्वरा तुझी भक्ती आराधना होत असताना प्रत्येक ठिकाणी तुझं सानिध्य असू दे. प्रत्येक ठिकाणी तू उपस्थित राहा आणि तुझी कृपा प्रत्येकावरती असू दे. धन्यवाद देतो प्रभुदेवा. जे येण्याच्या मार्गावरती असतील त्यांचे मार्ग मोकळे कर. पवित्र आत्मा सर्व आळस कंटाळा झटकून टाकून प्रत्येकानं परमेश्वरा मंदिरामध्ये यावं, तुझी भक्ती करावी, आराधना करावी. यासाठी तू प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. सर्व अडखळणं तू काढून टाक आणि तू प्रत्येकाला इथं घेऊन ये. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. इथं पूज्य होणारी स्तुती आराधना, आजची वचनाची सभा परमेश्वरा, सर्व दान दशांश परमेश्वरा, सर्व गोष्टी तू आशीर्वादित कर. आमच्या भक्तीमध्ये तुझं सानिध्य असू दे. तू उपस्थित राहा आणि तू प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. हालेलुया. आपण उपासनाचं एक गीत गा. सुंदरचं उपासना संगीत मधलं सुंदर देऊळ हृदय माझं गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊ. उपासना संगीत 420. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे बाप. समक्षता त्याची राखी शुद्ध याला, समक्षता त्याची राखी शुद्ध याला, सदा अशुद्धाला दूर ठेवी, सदा अशुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. प्रवृत्तीचे पीठ उभात यावरी, प्रवृत्तीचे पीठ उभात यावरी, उपदेश करे पवित्रात्मा, उपदेश करे पवित्रात्मा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. सारा येशू ख्रिस्त भरुनी उरला, सारा येशू ख्रिस्त भय कैचे, आता या देऊळा भय कैचे.
विराजे देव बापा, येथेच विराजे देव बापा. समक्षता त्याची राखी शुद्धयाला, समक्षता त्याची राखी शुद्धयाला, सदा अशुद्धाला दूर ठेवी, सदा अशुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बापा, येथेच विराजे देव बापा, येथेच विराजे देव बापा, येथेच विराजे देव बापा. आपण बसून घेऊया सर्वजण, बसून काही वेळा आपण पुन्हा एकदा परमेश्वराची भक्ती करूया. अपन आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना ये गीत सुनाएंगे. हे गीत गाऊया आणि प्रभूला धन्यवाद देऊया. आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा है, इन चांद सितारों में है अक्स जो तेरा है. संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा है, इन चांद सितारों में है अक्स जो तेरा है. महिमा की तेरी बातें हम सबको बताएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का, कौन सका कोई, सागर है दुर्लभत का. दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का, कौन सका कोई, सागर है दुर्लभत का. हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे, है यीशु महान आवाज उठाएंगे. ना देख सका हमको तो पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. ना देख सका हमको तो पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. मुक्ति का तो दाता है,
ना दैकस का हमको तू पाप के सागर में. येशू आपल्याला पापात पाहून त्याला पाहवलं नाही. हालेलुया. आणि त्यानं स्वतःचं अर्पण आपल्या सर्वांच्यासाठी केलं. और बन के मनुष्य आया तू पाप के सागर में. आणि येशू या जगामध्ये आला. आपण सर्वजण पापामध्ये होतं आणि आपल्याला पापातून सोडवण्यासाठी येशूनं स्वर्ग सोडला आणि तो पृथ्वीवरती आला. हालेलुया. आणि तो मुक्तीचा दाता आहे आणि त्यानं आपल्याला सर्व गोष्टींमधून मुक्त केलेलं आहे. म्हणून ते पुन्हा एकदा चरण गाव्या आणि प्रभूला धन्यवाद देऊया. मोठ्या आवाजामध्ये टाळ्या सुद्धा वाजूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया. ना दे कसं काम ना देख सका हमको तो पाप के सागर में और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. ना देख सका हमको तो पाप के सागर में और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. मुक्ति का तो दाता है दुनिया को बताएंगे है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे आवाज उठाएंगे. जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे. यीशु जिंदा है वो आने वाला है. यीशु जिंदा है वो आने वाला है. चंगा करने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. छुटकारा देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. चंगा करने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. छुटकारा देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे. यीशु जिंदा है वो आने वाला है. यीशु जिंदा है वो आने वाला है. शांति देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. मुक्ति देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. शांति देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. मुक्ति देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे आत्मा से भरकर गाएंगे. यीशु जिंदा है वो आने वाला
वचन दिलं आहे की मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो आणि मी पुन्हा तुम्हाला न्यायला येतो. आपण त्या विश्वासावरती आपण जीवन जगत आहोत. हालेलुया. देवाची स्तुती असो. आपण आणखी गीत गाऊ. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. चट्टान पर जय ललकारे, परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें, परम पिता की हम स्तुति गाए, वो ही जो बचाता हमें, वो ही हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा, वो ही हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा, पूरब से पश्चिम है जितने दूर, उतने ही दूर किए हमारे गुनाह, परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें, परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें। माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के खतरों में छोड़ा नहीं, माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के खतरों में छोड़ा नहीं, कलीस दूध है कलाम का दिया, और दिया हमको अनंत जीवन, परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें, परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें, चरवाहा की मानिंद ढूंढा उसने, पापों के गिर से निकाला हमें, चरवाहा की मानिंद ढूंढा उसने, पापों के गिर से निकाला हमें, हमको बचाने को जान अपने दे, ताकि हाथ में हम उसके रहे, परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें, परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें, सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा, परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें, परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. हालेलुया. आपण उभं राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि काही गीत गाऊन परमेश्वराला धन्यवाद देऊया. सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये, अश्रूंच्या दरीमध्ये तो आम्हाला सोडणार नाही. परमेश्वर काळजी घेणार आहे, परमेश्वर आपल्याला सांभाळणार आहे. अब्रामाच्या जीवनामध्ये जसे अद्भुत चमत्कार केले त्याप्रमाणे परमेश्वर आता सुद्धा आपल्या जीवनामध्ये चमत्कार करतो. हालेलुया. पण ते गीत गाऊया आणि प्रभूला धन्यवाद देऊया. सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ
नाही का? लाल समुद्रात मार्ग काढणारा एलोहिम सर्वशक्तिमान. हालेलुया. लाल समुद्रात मार्ग काढणारा एलोहिम सर्वशक्तिमान. सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये. सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये. अश्रूच्या दरीमध्ये तो आम्हाला सोडणार नाही. हालेलुया. अश्रूच्या दरीमध्ये तो आम्हाला सोडणार नाही. त्याचे सामर्थ्य आज तू पहा, त्याच्या हाती समर्पण करा. त्याचे सामर्थ्य आज तू पहा, त्याच्या हाती समर्पण करा. त्याची शक्ती तो तुला नित्य चालवणार. हालेलुया. त्याची शक्ती तो तुला देऊन तो तुला नित्य चालवणार. सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये. सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये. अश्रूच्या दरीमध्ये तो आम्हाला सोडणार नाही. हालेलुया. अश्रूच्या दरीमध्ये तो आम्हाला सोडणार नाही. जरी सर्वजण विसरले तरी तो तुला विसरणार नाही. तुझे हात धरून चालवणारा देव तो तुला त्यागणार नाही. हालेलुया. तुझे हात धरून चालवणारा देव तो तुला त्यागणार नाही. सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये. सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये. अश्रूच्या दरीमध्ये तो आम्हाला सोडणार नाही. अश्रूच्या दरीमध्ये तो आम्हाला सोडणार नाही. हालेलुया. शेवटचं जे चरण आहे, जरी सर्वजण विसरले तरी तो तुला विसरणार नाही. हालेलुया. किती अद्भुत परमेश्वर आहे. मी सर्वजण याचा अर्थ एक वचन सुद्धा आहे की तुझे जन्म दिलेले आई वडील तुला सोडतील, परंतु मी तुला कधीच सोडणार नाही आणि मी तुला कधीच टाकणार नाही. इतकं परमेश्वर आपल्यावरती प्रेम करतो. पण आपल्या जीवनामध्ये आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला बिकट परिस्थितीमध्ये सोडतील, परंतु परमेश्वर आपल्याला सोडणार नाही. हालेलुया. योबाच्या जीवनामध्ये बायको काय म्हणत त्याला, कशाला देवाचं नाव घेताय, हा विसरून जा देवाला. हालेलुया. बायकोने सुद्धा सोडलं. बायको सुद्धा परमेश्वराचा त्याग लावण्यासाठी त्याला सांगत आहे. पण योग म्हणत आहे की देवानं दिलं आणि देवानं नेलं. धन्य परमेश्वराचं नाव. म्हणून सर्व परिस्थितीमध्ये आपण हे लक्षात ठेवायचं की परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया. आपण सर्वांना म्हणे की परमेश्वर माझ्या बरोबर आहे. परमेश्वर मला विसरणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून ते गीत गावे पुन्हा एकदा मोठ्या आवाजामध्ये आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया. जरी सर्वजण विसरले तरी तो तुला विसरणार नाही. जरी सर्वजण विसरले तरी तो तुला विसरणार नाही. तुझे हात धरून चालवणारा देव तो तुला त्यागणार नाही. हालेलुया. तुझे हात धरून चालवणारा देव तो तुला त्यागणार नाही. सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये. सांभाळणारा
येशू आहे अस्वस्थ होऊ नये अश्रूच्या दरीमध्ये तो आम्हाला सोडणार नाही हालेलुया अश्रूच्या दरीमध्ये तो आम्हाला सोडणार नाही हालेलुया अश्रूच्या दरीमध्ये तो आम्हाला सोडणार नाही हालेलुया अश्रूच्या दरीमध्ये तो आम्हाला सोडणार नाही थँक्यू जीसस हालेलुया धन्यवाद धन्यवाद सर्वांनी डोळे बंद करूया तो परमेश्वर कधीच आपल्याला सोडणार नाही तो परमेश्वर प्रियानो नेहमी तुमच्या बरोबर आहे तो परमेश्वर नेहमी तुमच्या बरोबर आहे तुम्हाला तो कधी सोडत नाही तो नेहमी आपल्या बरोबर राहणारा परमेश्वर आहे प्रियानो आपले नातेवाईक आपले आप्तजन आपल्याला सोडतील परंतु आपला परमेश्वर आपल्याला कधी सोडणार नाही धन्यवाद धन्यवाद परमेश्वराला धन्यवाद द्या त्याच्या प्रेमासाठी त्याच्या कृपेसाठी त्याच्या दयेसाठी त्याच्या अपार अशा बलिदानासाठी आपण देवाला धन्यवाद देऊया हालेलुया हालेलुया धन्यवाद 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 देतो परमेश्वरा येशू तुझी स्तुती करतो येशू तुझं नाव उंचावितो परमेश्वरा धन्यवाद धन्यवाद हालेलुया हालेलुया जीसस हालेलुया चरणों में तेरे हम आते हैं सारा आदर तुझको देते हैं चरणों में तेरे हम आते हैं सारा आदर तुझको देते हैं शीश हम झुकाते हैं वंदना करते हैं शीश हम झुकाते हैं वंदना करते हैं हालेलुया हालेलुया आमीन हालेलुया हालेलुया आमीन हमको यकीन है तू है खुदा इस कारण ही करते सजना हमको यकीन है कि तू है खुदा इस कारण ही करते सजना शीश हम झुकाते हैं वंदना करते हैं शीश हम झुकाते हैं वंदना
हालेलुया हालेलुया थँक यू जीसस. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू जिवंत परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहे. प्रभुदेवा आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवत आहोत. या वेळेमध्ये परमेश्वर आम्ही सर्वजण आमच्या माना झोपवून प्रभुदेवा आम्ही पूर्ण अंतःकरणानं तुझी आराधना करतो. कारण प्रभुदेवा तू आराधनेस योग्य परमेश्वर आहेस. प्रभुदेवा या सृष्टीचा निर्माण करता तू देव आहेस. तू आदी आणि अंत आहेस. तू प्रारंभ आणि शेवट आहेस परमेश्वरा. प्रभुदेवा तू अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहेस. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. येशू तुझी स्तुती करतो. येशू प्रभुदेवा तुझं नाम उंचावितो. प्रभुदेवा तू आमच्या जीवनामध्ये अनुभव दिलेला आहेस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. हालेलुया हालेलुया. हमको यकीन है कि तू है खुदा, इस कारण ही करते सजदा. हमको यकीन है तू है खुदा, इस कारण ही करते सजदा. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. शीश हम झुकाते हैं, वंदना करते. आपले हात उंच करून हालेलुया 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 आमेन हालेलुया हालेलुया आमेन हालेलुया हालेलुया आमेन हालेलुया हालेलुया आमेन हालेलुया हालेलुया आमेन. थँक यू जीसस. तो परमेश्वर आहे प्रिया. तो जिवंत देव आहे. थँक यू जीसस. हालेलुया. तो परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. वो परमेश्वर आप सभी लोगों के साथ में है. हमें घबराने की जरूरत नहीं है. वो परमेश्वर आपके साथ है. वो परमेश्वर आपको कभी छोड़ेगा नहीं. वो परमेश्वर हर वक्त आपके साथ रहने वाला खुदा है. थैंक यू जीसस. हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद. थैंक यू जीसस. वो जीवित परमेश्वर आहे. वो अद्भुत कार्य करने वाला परमेश्वर आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की काही गोष्टी अशक्य आहेत. कभी कभी हमको लगता है कि यह असंभव है, लेकिन प्रभु कहता है कि मैं सब कुछ संभव करने वाला परमेश्वर हूँ. मैं आपके जीवन को बदलने वाला परमेश्वर हूँ. मैं आपके जीवन में अद्भुत कार्य करने वाला परमेश्वर हूँ. थैंक यू लॉर्ड. हालेलुया हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा ती स्तुती करतो. आराधनेमध्ये तो आम्हाला चालवलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर.
प्रभुदेवा प्रत्येकाला असतो पुन्हा एकदा जाणीव करून दिली की प्रभुदेवा तू आमच्या बरोबर आहेस. प्रभुदेवा तू जिवंत परमेश्वर आहेस. तू अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी, प्रभुदेवा आम्ही तुझ्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी प्रभू तुझी कृपा कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्याने मदत कर. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर परमेश्वरा. तुझ्यावरती अवलंबून राहण्यासाठी, तुझ्यावरती परमेश्वरा विश्वास ठेवण्यासाठी प्रभू प्रत्येकाला तू सहाय्याने मदत कर. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. पुण्याला आम्हा सर्वांना एकत्र केलं त्याबद्दल आभार मानतो. झालेली स्तुती आराधना परमेश्वरा ती तू मान्य केली. आमच्या आराधनेमध्ये परमेश्वरा तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य केला, आम्हा प्रत्येकाला स्पर्श केला, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथून पुढची होणारी भक्ती आराधना आम्ही तुमच्या महानात देत आहे. प्रभू तू इथून पुढची भक्ती चालव. तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे फक्त तुझं आणि तुझं गौरव करून घे. धन्यवाद धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. हालेलुया. आपण बसूया सर्वजण. प्रेस लॉर्ड सर्वांना. या वेळेमध्ये आपण साक्ष देणार आहोत, टेस्टिमनी देणार आहोत. तर आपल्यामध्ये आशिष आहे. आशिष पुढील आणि साक्ष चालवेल. हालेलुया. हालेलुया. मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला देवाने जे आशीर्वाद दिलेले आहे, अनुभव दिलेले आहे, ते आपण या ठिकाणी साक्षीद्वारे सांगू शकता. प्रभूची स्तुती असो. प्रभूने आठवडाभर सांभाळलेला आहे. माझ्या कामात मदत करताय प्रभूला मी धन्यवाद. देवाचं धन्यवाद असो. जे राजू ब्रदर आहेत त्यांना आठवडाभर सांभाळत आहे, आरोग्य देत आहे आणि कामामध्ये पण देव मदत करत आहे, त्याबद्दल देवाची स्तुती असो. देवाला धन्यवाद. मागच्या आठवड्यात खूपच गुडघे दुखत होते माझे दोन्ही पण. मला बाहेर पण जायत नव्हते. मी असं झोपले होते. मला अरुण आला आणि काय मी पाय दुखतात, तर त्याने माझ्या पायात प्रार्थना केली, येशूचे नाव आमेन असं बोलला आणि खरंच प्रभूने मला आरोग्य दिलं. त्याबद्दल देवाला धन्यवाद. प्रभावतीचे मागच्या आठवड्यात पाय दुखत होते, त्याबद्दल अरुणने प्रार्थना केली आणि त्याने प्रभावतीला आशीर्वाद दिला, त्याबद्दल देवाची स्तुती असो. मैं दो तीन हफ्ते से मैं चर्च नहीं आई. तो मैं क्या बोलना चाहती हूँ, उस दिन मैंने आप लोग सबको प्रार्थना का रिक्वेस्ट किया था और मैं आप लोगों को धन्यवाद देती हूँ कि आप लोग ने प्रार्थना में मुझे याद किया और उस दिन से अभी बहुत बेटर फील किया. लेकिन कल मेरे को ऑन एंड ऑफ होते तो वो मेरे कमज़ोरी की वजह से है, लेकिन आप लोग की प्रार्थना की वजह से मैं उस चीज़ को जीत पा रही हूँ. मैं बहुत आप लोगों को धन्यवाद देना चाहती हूँ और आप लोग मुझे अपने पर्सनल प्रार्थना में आप लोग मुझे याद कर दीजिए. फिर भी मैं इतना रिक्वेस्ट करना चाहती हूँ आप लोग को. और मैं क्या बोलना चाहती हूँ, मेरे मम्मी पापा के लिए भी, वो लोग एक पराई जगह पे मेघालय में, जहाँ पे वो हमारा जगह भी नहीं है, वहाँ पे सारे गारो लोग हैं, तो वहाँ पे वो लोग मिनिस्ट्री कर रहे हैं. तो बहुत सारा चैलेंजेस आते हैं. तो पापा का नाम सुभाष है, मम्मी का नाम बाबा है. तो आप लोग प्लीज़ अपने पर्सनल प्रार्थना में आप लोग याद कर देना. परमेश्वर डोळा सिस्टरला त्यांना आशीर्वादित करते, आरोग्य देते. त्यांचं जे पॅनिक प्रॉब्लेम आहे ते कमी करते, त्याबद्दल देवाची स्तुती असो. आणि त्यांची आईवडील एका मेघालय स्टेटमध्ये काम करत आहेत, मिनिस्ट्री करत आहेत. त्यांना सुखरूप ठेवावं, मदत करावी, त्याबद्दल आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. परमेश्वर पायकीनबाई यांच्या कुटुंबाला सांभाळत आहे, आशिषला पण सांभाळत आहे, किवी पण चांगलं वाढत आहे, त्याबद्दल देवाची स्तुती असो. मला जायचं म्हणून मी सांगलं, माझ्या सगळं सुरतला लागलं. व्यक्ती जाऊ नको, तो काय नाही. म्हणून दोन्ही रविवारी मी गेले असते म्हणलं, आजच्या रविवारी तुला ऑटो नाही मित्र, काय नाही, परेशानी म्हणून जाऊ नको म्हणलं. नाही म्हणलं, मला जायचं तर मंगळवाराच्या समोरच ऑटो आला आणि धन्यवाद. परमेश्वर चव्हाण आंटीला सांभाळत आहे, त्यांना मदत करतो. परमेश्वर
आणि त्यांना येतं सुखरूप घेऊन आलं, ऑटो दिला, ऑटोचे काही प्रॉब्लेम येऊ दिला नाही, त्याबद्दल देवास्तुती असो. परमेश्वर आमच्यासोबत आहे आणि याचा अनुभव आम्हाला परमेश्वर वेळोवेळी देत आहे. या दिवसामध्ये बरेच उन्हाचे त्रास होतं. आमचं जाणे येणं प्रवास असताना सुद्धा या सर्व उन्हामध्ये परमेश्वरानं आमचं सांभाळ केलं, रक्षण केले. कोणत्याही प्रकारचे ताप किंवा सर्दी पडसा वगैरे काही झालेलं नाही. तर देवानं सर्व गोष्टीमध्ये आमचं सांभाळ केलं. मी देवाचे आभार मानतो. परमेश्वरा अनुभव सोबत असल्याचा अनुभव वारंवार देतो. परमेश्वर माझ्या परिवाराला पण आशीर्वादित करते, पप्पांना, मम्मीला आरोग्य देते, काही त्रास वगैरे होऊन झालं नाही, त्याबद्दल देवास्तुती असो. या सर्व साक्षीसाठी मोनातही ते आपल्यासाठी प्रार्थना करते. इथून पुढचं पासवर्ड. हालेलुया. आपण सर्वजण उठून उभं राहावे प्रभूच्या ठाण्यात आणि एक स्तोत्र वाचन करूया. आपण साम रीडिंग करेंगे. स्तोत्र संहिता 46, साम 46. हम सब लोग इकट्ठा पढ़ेंगे. स्तोत्र संहिता 46 आपण सर्वजण एकत्र वाचूया. स्तोत्र संहिता 46. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. यास्तव पृथ्वी उलटी पालती झाली, पर्वत कोसळून सागर तरी बुडाले, त्याच्या लाटा गरजून उसळल्या, त्याच्या उजळण्याने पर्वत हलले तरी आम्ही भिणार नाही. अशी एक नदी आहे की तिचे प्रवाह देवाच्या नगराला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात. त्याच्या ठाई देव आहे, ते ढळावयाचे नाही. प्रभात होताच देव त्यांचे सहाय्य करेल. राष्ट्रे खवळली, राज्ये डळमळली, त्याने गर्जना केली, तो पृथ्वी विरघळून गेली. सेनाधीश परमेश्वर आम्हा बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. या परमेश्वराची कृत्ये पहा, त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो. तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो, रथ अग्नीत जाळून टाकतो. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रामध्ये माझी महती होईल, पृथ्वीभर माझी महती होईल. सेनाधीश परमेश्वर आम्हा बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. सेनाधीश परमेश्वर हमारे साथ है और याकूब का परमेश्वर हमारा आश्रय है. परमेश्वर वाचलेलं स्तोत्र आशीर्वादित करो. या स्तोत्र वाचनासाठी आपल्यामध्ये माता सिस्टर आहे, त्या प्रार्थना करतील. आपण सर्वांनी डोळे बंद करूया. काही झालं तरी तू आम्हाला सोडणार नाही बाबा. असा विश्वास तू आम्हाला दिलेला आहे. वाचलेल्याबद्दल तू आमच्यासाठी आशीर्वाद करतो. हे काही त्याचं मार्गदर्शन करतो. तुम्ही कुठे सर्व वेळ कुठे हातात येशूच्या नावात मागले. आमेन. बसून घ्या. आपण एक गीत गाय, वंदन मधलं 332 नंबरचं आहे. तर मेरा वह ठिकाणा मेरा येशू है जहा. हे गीत गाऊया. आणि गीत गात असताना आपण आपलं दान आणि दशम आपण प्रभूच्या भांडारामध्ये देऊ.
है मेरा वही ठिकाना, मेरा यीशु है जहाँ। सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ। है मेरा वही ठिकाना, अंधियारा संसार है ये, यहाँ मिलता चैन कहाँ। झिलमिल झिलमिल करते तारे चमक रहे हैं यहाँ। अंधियारा संसार है ये, यहाँ मिलता चैन कहाँ। झिलमिल झिलमिल करते हैं तारे चमक रहे हैं वहाँ। सब गाए प्रभु की स्तुति और गाए हालेलुया। सियोन देश में रहता बुलाता वहाँ। है मेरा वही ठिकाना, पतझड़ का मौसम है सदा और बिखरे काटे यहाँ। रहता हारों का फूलों की वर्षा बहार। पतझड़ का मौसम है सदा और बिखरे काटे यहाँ। मौसम रहता हारों का फूलों की वर्षा बहार। प्रभु की स्तुति और गाए हालेलुया। सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ। है मेरा वही ठिकाना, सोने के सिंहासन पर मेरे प्रभु विराजे हैं। दाहिने हाथ में उनके मेरे यीशु विराजे हैं। सोने के सिंहासन पर मेरे प्रभु विराजे हैं। दाहिने हाथ में उनके मेरे यीशु विराजे हैं। स्वर्गदूत और संतों की आवाजें हैं वहाँ। सियोन देश में रहता है वो, हमको बुलाता वहाँ। है मेरा वही ठिकाना, मेरा यीशु है वहाँ। सियोन देश में रहता है वो, हमको बुलाता वहाँ। है मेरा वही ठिकाना। आपण दानदर्शनासाठी प्रार्थना करूया. आपल्यामध्ये रंगकांत आहेत ते प्रार्थना करतील. हालेलुया. धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तुझे स्तुती सुप्रभुदेव बाप्पा, तुझे गौरव, तुझी महिमा हो प्रभू. Yes, Jesus. प्रभुदेव बाप्पा, तुझ्या दयेने आम्हाला सुंदर दिवस तू आम्हाला दिलेला आहेस, सुंदर वेळ तू दिलेला आहेस प्रभू. तुझ्या उपस्थितीमध्ये आम्हाला प्रभुदेव बाप्पा तू घेऊन आलेला आहेस. तुझे आभार मानतो प्रभू. आज देव बाप्पा जे भक्तिगीतं गायली ते तुझे आशीर्वादित केलेस, आणि देव बाप्पा ह्या मंदिरामध्ये तू जे दान अर्पण करण्याचं वेळ प्रभुदेव ह्यावेळेस प्रभुदेव प्रत्येकाने जे दान दिले आहे प्रभुदेव त्या दानावर तू आशीर्वादित कर परमेश्वरा. आणि प्रभुदेव हो दे परमेश्वरा, त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना अधिक आशीर्वादित कर, बरकत दे परमेश्वरा. 7चे 70 पट त्यांना अधिक आशीर्वाद दे प्रभू परमेश्वरा. आणि प्रभुदेव ज्या कामाला हात घालतील प्रभुदेव त्या प्रत्येक कामाला तू बरकत दे, आशीर्वादित कर प्रभू. आकाश कपाटे उघडून प्रभुदेव त्यांना तू दे. जे कोणी देऊ शकले नाहीत प्रभुदेव त्यांनाही प्रभुदेव तू आशीर्वादित कर. आणि प्रभुदेव तुझ्या वचनामध्ये वाढण्यासाठी प्रभुदेव तू विशेष करून सहायता कर प्रभू. आणि हे दान प्रभुदेव तुझ्या भंडारामध्ये तुझ्या गौरवासाठी होतो. सर्व प्रार्थना प्रभूच्या पवित्र नामातून नाही प्रभू. आमेन. हालेलुया. सर्वांनी मोठ्यानं हालेलुया. हालेलुया. देवाची स्तुती असो. आज आपण देवाच्या वचनामधून अभ्यास करणार आहोत. आणि सध्या आपला कोणता विषय चालू आहे? इस्रायलाचे सण. किती सण इस्रायलचे? 7 सण आहेत. हालेलुया. इस्रायल लोकांना परमेश्वरानं आज्ञा केली होती
इसराइल लोगों को कुछ फेस्टिवल सेलिब्रेट करने के लिए परमेश्वर ने बोला था। 7 फेस्टिवल वो सेलिब्रेट करते थे, तो उसके बारे में हम स्टडी कर रहे। त्याच्यामधला पहिला जो सण आहे तो झालेला आहे। कोणता सण होता? पहिला जो फेस्टिवल है उसके बारे में हमने लास्ट संडे पढ़ा है। वल्लांडनाचा सण, मराठी में वल्लांडनाचा सण बोलते और इंग्लिश में पासओव्हर। हालेलुया। तर खूप सुंदररित्या त्यामध्ये इस्रायल लोग कशा प्रकारे तो सण साजरा करायचे, इस्रायल लोग कैसे वो फेस्टिवल सेलिब्रेट करते थे, यीशु ने वो फेस्टिवल कैसे उसके जीवन से पूरा किया और हम कैसे वो फेस्टिवल सेलिब्रेट करते। हालेलुया। थोडंसं हिंदी माझं एवढं चांगलं नाही, हा काय समजून घ्या, कारण सिस्टर बसलेले आहेत त्यांना पण समजण्यासाठी मी थोडंसं बोलू। तर ये जो फेस्टिवल है ये सिंबॉलिक है फेस्टिवल। यीशु ने भी वो फेस्टिवल अपने जीवन में पूरे किए, इसलिए हमें वो फेस्टिवल अभी सेलिब्रेट करने की जरूरत नहीं है। हालेलुया। म्हणून आज हम एक दूसरा फेस्टिवल देखने वाले हैं, उसको बोलते हैं मराठी में कि बेखमीर भाकरीचा सण। हालेलुया। आणि उसको इंग्लिश में बोलते हैं अनलिवन्ड ब्रेड। वो फेस्टिवल के बारे में आज हम देखेंगे। उसके लिए हम वचन पढ़ेंगे लेवी याचा 23 अध्याय आणि 6 वचन वाचा। कोणतं? लेवीला काय म्हणतात हिंदी इंग्लिश? लेविटिक्स 23 और 6 वचन। त्याच महिन्याच्या 15व्या दिवशी परमेश्वराप्रित्यर्थ बेखमीर भाकरीचा सण होतो. त्यात तुम्ही 7 दिवस बेखमीर भाकर खाल. आणि या ठिकाणी सांगत आहे की वल्हांडण सण आणि बेखमीर भाकरीचा सण हा एकत्रच असतो। ज्याप्रमाणे इथं सांगत आहे की परमेश्वराप्रित्यात बेखमीर भाकरीचा सण शुरू होतो, अनलिवन्ड ब्रेड का फेस्टिवल शुरू होता है। और इस फेस्टिवल में एक महत्वपूर्ण बात है, और वो बात है कि 7 दिन तक क्या खाना है? बेखमीर भाकरी, अनलिवन्ड ब्रेड खाना है। ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की ब्रेड त्यामध्ये जर खमीर टाकलं जात नाही तर तो व्यवस्थित होत नाही, म्हणजे तो फुगत नाही, त्याला जी टेस्ट यायला पाहिजे ती येत नाही। हालेलुया। परंतु ह्या सणामध्ये इस फेस्टिवल में अनलिवन्ड ब्रेड फेस्टिवल है, उस फेस्टिवल में लोगों को परमेश्वर ने बताया था कि 7 दिन आपको क्या करना है? खमीर के बिना आपको ब्रेड खाना है। कितने दिन? 7 दिन, 7 दिवस। गणना याचा 28 अध्याय, नंबर्स 28 चैप्टर 16 और 17 वचन। कोणाला मिळाला असं वाचा, गणना 28, 16, 17। पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस परमेश्वराचा वल्हांडण सण पाळावा. तसाच या महिन्याच्या 15व्या दिवशी सण पाळावा. 7 दिवस बेखमीर भाकर खा. आणि या ठिकाणी सांगते की वल्हांडण सणामध्येच हा सण यायचा, जो पासओवर का फेस्टिवल है उसमें ही ये अनलिवन्ड ब्रेड का फेस्टिवल आता था। तो इधर या ठिकाणी सांगत आहे की 15व्या दिवशी हा सण पाळायचा, की वल्हांडण सणानंतर 15व्या दिवशी 15 दिन के बाद ये फेस्टिवल वो सेलिब्रेट करते थे। और इस फेस्टिवल में हमने देखा कि 7 दिन वो बेखमीर भाकर खाते थे। जो खमीर के बिना की भाकर वो उनको खाना है, ये परमेश्वर का इस फेस्टिवल में नियम था। आणखीन एक वचन वाचो की अनुवाद 16, 1 ते 8। अनुवाद डिटोनॉमी ना, डिटोनॉमी 16 चैप्टर 1 to 8। अधिक महिना पाळून आपला देव परमेश्वर याच्या पितरचे वल्हांडण सण कर, कारण अधिक महिन्यातच तुझा देव परमेश्वर याने तुला मिस्र देशातून रात्रीच्या वेळी बाहेर आणले। परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडेल तिथे आपला देव परमेश्वर याच्यासाठी शेळडे, मेंढरे आणि गाय बैल यातून वल्हांडणाचा यज्ञ पशु अर्पावा। त्याच्यात मांसाबरोबर खमीराची भाकर खाऊ नये। 7 दिवस तू त्याबरोबर बेखमीर भाकर म्हणजे दुःख स्मरकाची भाकर खावी, कारण तू मिस्र देशातून धांदलीने बाहेर निघालास। त्याच्यामुळे मिस्र देशातून निघाल्या दिवसाची तुला जन्मभर आठवण राहील।
6 दिवसापर्यंत तुझ्या सर्व देशात तुम्हा कोणाजवळही कमी दुष्काळी कामा नये. तसेच पहिल्या दिवशी संध्याकाळी जो बली देशील त्याचे काहीही मांस सकाळपर्यंत शिल्लक राहू नये. तुझा देव परमेश्वर जी नगरे तुला देईल त्यातील कोणतीही नगरात ओलांडण्याचा यज्ञपशू अर्पिता येईल असे नाही. तर तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडेल तेथेच ज्या समय तू मिसर देशातून निघालास तू म्हणजे सूर्यास्ताची वेळ संध्याकाळी ओलांडण्याचा यज्ञपशू अर्पावा. तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडेल तेथेच तो शिजून खावा. मग सकाळी आपल्या डेऱ्यात परतावे. 6 दिवस बेखमीर भाकरी खावा आणि 7व्या दिवशी तुझा देव परमेश्वर या पित्याचे पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नये. हालेलुया. या ठिकाणी सुद्धा बेखमीर भाकरीच्या सणाबद्दल या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला लिहिलेल्या पाहावयास मिळतात. अनलिवन्ड ब्रेड के बारे में इस अध्याय में हमें कुछ बातें देखने को मिलती है. यामध्ये काही 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये वल्हांडण सणामध्ये बेखमीर भाकरीचा सण साजरा केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. यामध्ये वल्हांडण सण सुरू झाल्यानंतर काही दिवसांनीच हा बेखमीर भाकरीचा सण सुद्धा व्हायचा, त्यामध्ये सेलिब्रेट केला जायचा. म्हणजे वल्हांडण सण आणि बेखमीर भाकरीचा सण हा एकत्र सेलिब्रेट केला जायचा. त्यानंतर दुसरी गोष्ट की वल्हांडण सणामध्ये जो यज्ञ पशु किंवा कोकरा अर्पण करायचा होता त्याबरोबर ज्या भाकरी खाल्या जायच्या त्या भाकरी कशा पाहिजेत? बेखमीर भाकरी. आपण मागील आठवड्यामध्ये पाहिले की पिछले हफ्ते में हमने देखा की पासओव्हर फेस्टिवल जो वल्हांडणाचा जो सण आहे त्यामध्ये परमेश्वराने सांगितलं की ती एक कोकरू कापायचा आहे, अर्पण करायचं आहे, एक अर्पण करणं आहे और उसका मांस खुद को उसका मांस खाना है और उसके साथ जो भाकर खाएंगे उस मांस के साथ तो वो कैसी रहनी चाहिए? खमीर के बिना रहनी चाहिए. त्यानंतर दुसरी गोष्ट यामध्ये सांगत आहे की जे मांस खाल्लं जायचं ते मांस भाकरी बरोबर खाल्लं जायचं वल्हांडण सणामध्ये. आणि ती जी भाकरी आहे म्हणजे वल्हांडण सण आणि बेखमीर भाकरीचा सण हा एकत्र सेलिब्रेट केला जायचा. आणि ती भाकर कशी खायची? बेखमीर, त्यामध्ये खमीर न घालता ही भाकर खाल्ली जायची. त्यानंतर किती दिवस? 7 दिवस ती भाकर खायची. हालेलुया. 7 दिवस. जर आपल्या जेवणामध्ये मीठच नसेल तर काय अर्थ आहे का जेवणाला? आपल्याला व्यवस्थित लागेल का? तसा ही पद्धत आहे. म्हणजे खमीर टाकल्याशिवाय तो ब्रेड किंवा ती भाकर व्यवस्थित लागणार नाही किंवा ती व्यवस्थित फुगणार नाही, त्याच्यामध्ये टेस्ट येणार नाही. म्हणून परंतु परमेश्वराने सांगितलं होतं की हे दुःख स्मारकाची भाकर आहे. याचा अर्थ की तुम्ही मिस्र देशामध्ये जे दुःख आहे सहन केलेलं आहे ते तुम्हाला आठवण व्हावी त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? अशा प्रकारे 7 दिवस खमीर न घालता बेखमर भाकरी खायची आहे. त्यानंतर 6 दिवस बेखमीर भाकरी खायच्या आणि 7 दिवसापर्यंत तुमच्या घरामध्ये तुमच्या नगरामध्ये खमीर दिसता कामा नये. हालेलुया. इस्राएल लोगों को बताया कि आपके देश में आपके घर में वो ईस्ट यानी वो जो खमीर है वो दिखना नहीं चाहिए. हालेलुया. कारण का जर आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये जर काय ते खमीर असेल तर लोकांना मोह सुटणार की ते खमीर थोडंसं काय करावं? ब्रेडमध्ये टाकावं. म्हणून परमेश्वरानं स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती की वल्हांडण सणामध्ये जेव्हा ती भाकरीचा सण यायचा बेखमीर भाकरीचा त्यामध्ये काय केलं जायचं की खमीर तुझ्या घरामध्ये सुद्धा दिसलं नाही पाहिजे. हालेलुया. कोण तुझ्या देशामध्ये म्हणजे तुमच्या कम्युनिटीमध्ये तुम्ही जिथे राहतात त्या ठिकाणी खमीर दिसायलाच नाही पाहिजे. हालेलुया. अशा प्रकारची अट होती. म्हणून आपण या सगळ्या वचनाद्वारे इस वचन के अनुसार इस्राएल लोग कैसे वो अनलिवन्ड ब्रेड का फेस्टिवल सेलिब्रेट करते थे उसके बारे में देखा कि वल्हांडण सन पासओवर फेस्टिवल में ये फेस्टिवल आता था और इस्राएल लोगों को क्या करना है? जो मांस खाते थे मांस के साथ जो रोटी खाते थे वो रोटी कैसी चाहिए? खमीर के बिना, ईस्ट के बिना वो रोटी चाहिए. इस तरह से इस्राएल लोग ये फेस्टिवल सेलिब्रेट करते थे. हालेलुया. अब हम देखेंगे कि इस्राएल लोगों ने फिजिकली यानी रियलिटी में जैसे परमेश्वर ने बताया
उस तरीके से उन्होंने वो फेस्टिवल उधर सेलिब्रेट किया। लेकिन यीशु इस दुनिया में आने के बाद यीशु ने कैसे वो फेस्टिवल सेलिब्रेट किया, इसके बारे में हम देखेंगे। और तीसरा पॉइंट है कि हम अपने जीवन में ये फेस्टिवल किस तरह से हम सेलिब्रेट करते हैं। अभी हमें वो भाकर बनाने की जरूरत नहीं है, हालेलुया, अनलिवन ब्रेड की, और वो 7 दिन तक हमें खाने की अभी जरूरत नहीं। हम अपने जीवन में कैसे वो सेलिब्रेट करते हैं, इसके बारे में हम आज देखेंगे। दूसरा मुद्दा कि यीशु ने कैसे वो फेस्टिवल सेलिब्रेट किया, उसके लिए हम वचन पढ़ेंगे। 1 जॉन 3 अध्याय और 5 वचन। पहिले योहान 3:5 वाचा। 1 जॉन 3rd chapter 5. मला माहित आहे की पापे हरण करण्यासाठी तो प्रगट झाला, त्याच्या ठाई पाप नाही. आणि यामध्ये महत्वाचा मुद्दा की जे खमीर आहे किंवा जे ईस्ट म्हटलं जातं, ईस्ट जिसको बोलते हैं, खमीर के बिना भाकर खाना, खमीर एक पाप का प्रतीक है। वो हम तीसरे मुद्दे में हम देखेंगे, लेकिन इसके लिए मैं बता रहा हूं की खमीर हे कशाचं प्रतीक आहे, पापाचं प्रतीक आहे आध्यात्मिक गोष्टीमध्ये। आणि येशूनं कसा सेलिब्रेट करा, तर या ठिकाणी सांगत आहे की आपली पापे हरण करण्यासाठी तो प्रगट झाला आणि त्याच्या ठाई पाप नाही, हालेलुया। आणि योहान मध्ये सांगत आहे की येशू जीवनाची काय आहे, भाकर आहे। येशू जीवनाची भाकर आहे आणि तो भाकरी प्रमाणे या जगामध्ये आला आणि ती भाकर कशी होती, पाप विरहित होती, हालेलुया। बेखमीर भाकरीचा सण आहे, भाकर खायची आहे, परंतु त्यामध्ये काय नाही पाहिजे, खमीर नाही पाहिजे। त्याचप्रमाणे येशू कोण आहे, जीवनाची भाकर आहे, परंतु येशू मध्ये सुद्धा खमीर नाही। याचा अर्थ की खमीर हे कशाचं प्रतीक आहे, पापाचं प्रतीक आहे। आणि म्हणून या ठिकाणी सांगत आहे की त्याच्या ठाई पाप नाही। याचा अर्थ की येशू जीवनाची भाकर आहे, त्याचप्रमाणे येशू हा बेखमीर भाकरीचं प्रतीक आहे, हालेलुया। आपण सर्वांनी त्याला काय केलेलं आहे, आपण जेव्हा त्याच्यावरती विश्वास ठेवतो तेव्हा आपण त्या येशूला आपल्या जीवनामध्ये काय करतो, ग्रहण करतो आणि त्याचं सेवन आपल्या जीवनामध्ये करतो। म्हणून येशूनं स्वतः या जगामध्ये येऊन, या जगामध्ये आल्यानंतर सुद्धा त्यानं कोणतंही पाप केलं नाही। तो मनुष्य रूपामध्ये होता, त्याला तो पाप करू शकत होता, परंतु त्यानं कोणतंही पाप केलं नाही। तो निर्दोष होता, तो पवित्र होता। याचाच अर्थ की तो बेखमीर होता, हालेलुया। त्याच्यामध्ये कोणतंही पाप नव्हतं, त्याच्यामध्ये कोणतीही चुकीची गोष्ट नव्हती। म्हणून या ठिकाणी सांगत आहे की तो आपली पापे हरण करण्यासाठी आला आणि त्याच्या ठाई पाप नव्हतं, हालेलुया। यीशु ने कैसे ये अनलिवन्ड ब्रेड का जो फेस्टिवल है पूरा किया, वो इस दुनिया में आया और वो कैसे बिना खमीर के था। इसका मतलब कि उसके जीवन में कोई भी पाप नहीं था, वो पवित्र था। इसके अनुसार या प्रमाणे तो या जगामध्ये आला आणि त्यानं तो काय केला, सण आता पूर्ण केला। आता येशू आलेला आहे, तेव्हा आपल्याला तो सण करत बसायची गरज नाही। परंतु यहुदी लोकांमध्ये हे फेस्टिवल काही वेळा अजून सुद्धा साजरे केलेले आपल्याला पाहावयास मिळतात। म्हणून जेव्हा येशू ते यरूशलेम मध्ये गेला तेव्हा तिथं सुद्धा काय केला, वल्हांडण सण चालू होता। त्यानंतर बेखमीर भाकरीचा सण सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला त्याचा उल्लेख पाहायला मिळतो। 2 कोरिन्थ 2:21, 2 कोरिन्थ 2 अध्याय और 21 वचन 21। ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे। आणि येशू बद्दल सांगत आहे कि यीशु पवित्र था, यीशु ने पाप नहीं किया था और उसको पाप मालूम नहीं था, लेकिन हमारे लिए परमेश्वर ने उसको पापी बनाया, क्योंकि हम सबके पाप परमेश्वर ने यीशु के सिर पे डाले और हमारे पापों के लिए यीशु मसीह 2024 साल पहले वो क्रूस पर मर गया, हालेलुया। इसलिए इधर कहता है कि ज्याला पाप ठाऊक नव्हते, उसको पाप मालूम नहीं था, उसने पाप नहीं किया था, वो बेखमीर भाकरी जैसा था, उसके जीवन में कोई भी गलत काम नहीं था,
लेकिन परमेश्वर की इच्छा थी कि हमारा पाप वो अपने सिर पर ले और हमारे पाप के कारण वो क्रूस पर मर जाए. आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे त्यानं क्रूसावरती ते मरण सहन केलं. म्हणून येशू या जगामध्ये आला. तो बेकमीर भाकरी बनून आला. तो पापी होता का? नव्हता. तो पवित्र होता. त्याच्यामध्ये कोणतंच पाप नव्हतं, परंतु आपलं पाप त्यानं स्वतःवरती घेतलं आणि तो पापी झाला आणि आपल्या सर्वांच्यासाठी मरण पावला. परंतु तरी सुद्धा ती एक परमेश्वराची योजना होती. परंतु तरी सुद्धा येशू हा पवित्र परमेश्वर आहे. हालेलुया. याचाच अर्थ की येशू या जगामध्ये येण्याच्या द्वारे त्यानं तो काय केला? सण पूर्ण केला आणि तो बेखमीर भाकरीसारखा या जगामध्ये राहिला. त्यानं पाप केलं नाही. त्याच्या मनामध्ये कोणतंच कपट नव्हतं. त्याच्या मनामध्ये कोणतंही पाप नव्हतं. त्याचं जीवन पवित्र आणि शुद्ध होतं. योहान 6 अध्याय 32 ते 35. जॉन 6 chapter 32 to 35. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. कारण जो स्वर्गातून उतरतो व जगाला जीवन देतो तोच देवाची भाकर होय. म्हणून ते त्याला म्हणाले, प्रभूची ही भाकर आम्हाला नित्य द्या. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. आणि या ठिकाणी येशू स्पष्ट करत आहे की मीच काय आहे? जीवनाची भाकर आहे. हालेलुया. म्हणून आपण प्रभू भोजन घेते वेळी आपण त्या भाकरीचं प्रतीक काय आहे? येशूचं शरीर आहे. आणि ते द्राक्षारसाचं प्रतीक कशाचं आहे? त्याच्या रक्ताचं प्रतीक आहे. आपण त्याचा देह खातो. त्या देहामध्ये काय आहे? जीवन आहे. हालेलुया. ती एक विधी आपल्या सर्वांना लावून दिलेला आहे आणि त्याच्या देहामध्ये जीवन आहे, त्याच्या रक्तामध्ये जीवन आहे. म्हणून या ठिकाणी येशू म्हणत आहे की मीच जीवनाची भाकर आहे. आणि जो माझ्याकडे येतो, जो प्रभु यीशु के पास जाता है उसको कभी भूख नहीं लगेगी. हे आपल्याला भौतिकरित्या या ठिकाणी सांगत नाही. शरीराला आपल्याला भूक लागणार, आपण येशूवरती विश्वास ठेवल्यानंतर आपल्याला भूकच लागणार नाही असं नाही. आपल्याला आध्यात्मिक गोष्टीच्या संदर्भामध्ये सांगत आहे की आध्यात्मिक गोष्टीच्या संदर्भामध्ये आपण तृप्त राहणार. आणि या ठिकाणी सांगत आहे की जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला तहान लागणार नाही. हालेलुया. ज्याप्रमाणे आपल्याला याचा जर अर्थ आपल्याला पाहायचं झाला, या जगामधील जे लोक आहेत, जर त्यांच्या जीवनामध्ये समस्या आल्या, अडचणी आल्या, काय करतात? सांगा, बोला. काय करतात लोक? देवाकडे जातात. प्रत्येक व्यक्तीचं काहीतरी कुलदैवत असतंय त्यांच्या घरामध्ये. जागृत देवस्थान सुद्धा म्हणतात. त्याच्याकडे जातात. कधी कधी तो प्रार्थना ऐकत नाही त्यांची, मग ते कुठे जातात? दुसऱ्या देवाकडे. सगळ्या देवाकडे जातात. कधी कधी ते गुरुद्वारामध्ये जाणार, कधी कधी ते मुस्लिम देवाकडे जाणार, कधी कधी जे जंगलामध्ये ज्या काही देव आहेत किंवा जे सैतानी गोष्टी आहेत तिकडे जाणार आणि त्यापासून ते काय करणार? समाधान मिळवण्याचा प्रयत्न करणार. परंतु आज आपण येशूवरती विश्वास ठेवलाय. आपण कुठे जातोय का? काही लोक जातात, पण ज्यांना येशू समजलेला नाही, समस्या आल्या, अडचणी आल्या, त्यांना वाटतं की येशू आता प्रार्थना करत नाही. परंतु कधी कधी अनेक लोक प्रोफेटकडे जातात. कधी कधी प्रोफेट ख्रिश्चन लोकांच्यासाठी देव म्हणून जातो. हालेलुया. पालकांची प्रार्थना काय परमेश्वर ऐकत नाही, तर कुठं जाऊया? प्रोफेटकडे जाऊया, दुसऱ्या पालकांच्याकडे जाऊया, इकडे जाऊया, तिकडे जाऊया. असे लोक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात मंडळीमध्ये, जे खरोखरच परमेश्वरावरती विश्वास ठेवतात. मग त्यांच्या जीवनामध्ये अडचणी असू द्यात, समस्या असू द्यात, ते चर्चला जायचं सोडत नाही, ते परमेश्वरावरती विश्वास ठेवायचं सोडत नाही, ते प्रार्थना करायचं सोडत नाही, ते देवाचं वचन वाचायचं सोडत नाही. हालेलुया. याचा अर्थ इथे सांगत आहे कि जो लोग परमेश्वर पर विश्वास रखते हैं, जो परमेश्वर के पास जाते हैं, उनको भूक नहीं लगती. याचा अर्थ की आपण काय झालेलो आहोत? तृप्त झालेलो आहोत. भले आपली परिस्थिती चांगली असू दे किंवा नसू दे, परंतु आपण या जगातील लोकांच्या प्रमाणे इकडं तिकडं भटकणारे नाही आहोत. याचाच अर्थ आहे की आपल्याला भूक लागणार नाही. आध्यात्मिकरित्या आपण काय आहोत?
तृप्त झालेलो आहोत. आपल्याला माहित आहे की येशू हाच प्रभू आहे. आपल्याला माहित आहे की येशू हाच सर्वसमर्थ परमेश्वर आहे आणि तो मला मुक्त करणार आहे. तो माझ्या प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. म्हणून बेखमीर भाकरीचा जो सण आहे, इस्रायल लोक रियालिटी मध्ये सेलिब्रेट करायचे. बेखमीर भाकरी बनवायचे, ते 7 दिवस खायचे आणि त्याद्वारे ते सण सेलिब्रेट करायचे. येशूने कसा सण सेलिब्रेट करा? तो सण सेलिब्रेट करून तो पूर्ण केला सण की तो स्वतः या जगामध्ये बेखमीर भाकरी बनून आला. हालेलुया. त्यानं पाप केलं नाही आणि त्यानं आपलं जीवन आपल्या सर्वांच्यासाठी दिलं, आपल्या सर्वांचं पाप मुक्त करण्यासाठी, आपल्याला पापातून सोडवण्यासाठी. आणि तोच जीवनाची भाकर आहे. हालेलुया. सर्वांना म्हणे की येशू जीवनाची भाकर आहे. अजून मोठ्यानं. आणि येशू जर जीवनाची भाकर आहे आणि जर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवत आहोत, येशू जीवन की रोटी है, हम विश्वास रखते हैं, तो हम सब लोग तृप्त हो गए हैं. हालेलुया. हमें इधर उधर भागने की जरूरत नहीं. भले हमारी परिस्थिति कैसी हो, हमें इधर उधर दौड़ कर जाने की जरूरत नहीं. इसलिए इधर कहता है कि जो परमेश्वर के पास जाता है, जो परमेश्वर पर विश्वास रखता है, उसको भूख नहीं लगती और उसको तहान लागत नाही. हालेलुया. समजला याचा अर्थ की आपण आता तृप्त झालेले लोक आहोत. परंतु या जगातील लोक तृप्त नाही आहेत. परंतु त्या जगातील लोकांच्या प्रमाणे आपल्याला राहायचं नाही. हालेलुया. हे सुद्धा आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत तिसरा मुद्दा, शेवटचा मुद्दा मी सांगतो की आपण कशा प्रकारे सेलिब्रेट करत आहोत. इस्रायल लोक रियालिटी मध्ये सेलिब्रेट करायचे. येशूने तो सण कशा प्रकारे पूर्ण केला? तो या जगामध्ये आला बेखमीर भाकरी बनवून. त्या भाकरीमध्ये खमीर नव्हतं. याचा अर्थ की येशू हा भाकर आहे, येशू रोटी है और उसमें खमीर नहीं था. इसका मतलब उसके जीवन में कोई भी पाप नहीं था. वो इस दुनिया में आया और उसने ये जो फेस्टिवल है ये पूरा किया. अभी हमें वो फेस्टिवल जैसे इस्राइल लोग सेलिब्रेट करते थे वैसे हमें सेलिब्रेट करने की जरूरत नहीं. हमें 7 दिन बेखमीर भाकर खाने की जरूरत नहीं. तो हम कैसे वो फेस्टिवल सेलिब्रेट करेंगे हमारे जीवन में, उसके बारे में हम देखेंगे. त्यामध्ये पहिली गोष्ट, जे खमीर आहे त्या खमीर कशाचं प्रतीक आहे आणि ते खमीर आपल्याला काढून टाकायचं आहे आपल्या जीवनामधून. हालेलुया. जो खमीर है, जो ईस्ट है, वो किसका प्रतीक है और हमें ये फेस्टिवल सेलिब्रेट करना है. तो वो कौन कौन से खमीर है जो हमें हमारे जीवन से निकालना जरूरी है. और जब हम वो खमीर हमारे जीवन से निकालते हैं तब हम वो फेस्टिवल क्या करते हैं, हमारे जीवन में सेलिब्रेट करते हैं. उसका पहला जो मुद्दा है कि खमीर हे पापाचं प्रतीक आहे. हालेलुया. खमीर ये पाप का प्रतीक है. हालेलुया. जब हम यीशु मसीह पर विश्वास रखते हैं, हमारे पापों की परमेश्वर ने क्षमा की है. अब हमें फिर से वो पाप करने की जरूरत नहीं. हालेलुया. जब हम पाप विरहित जीवन बिताते हैं, जेव्हा आपण पाप न करता जेव्हा आपण जीवन जगतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थानं हा जो बेखमीर भाकरीचा सण आहे तो आपण काय करतो, सेलिब्रेट करतो. सर्वांनी मोठ्याने म्हणा हालेलुया. उजवा हात वरती करून हालेलुया. समजत आहे सर्वांना व्यवस्थित? काय समजत नसलं तर विचारा, कारण खूप सुंदर विषय. आणि आपण कशा प्रकारे सेलिब्रेट करत आहोत त्याबद्दल आपण पाहत आहोत. आपल्याला पापाची क्षमा झालेली आहे तेव्हा आपल्याला पाप करायचं नाही. परंतु अनेक ख्रिस्ती लोक काय करतात की विश्वास ठेवतात परंतु तरी सुद्धा पापामध्ये जीवन जगत आहेत. परंतु पापाचा परिणाम त्याला भोगायला मिळणार. हालेलुया. कधी कधी आपल्याला वाटतं की मी पाप करत आहे, मला कोणी पाहत नाही, परंतु देव तुम्हाला पाहत आहे. हालेलुया. देवापासून कोणतीही गोष्ट लपलेली नहीं. परमेश्वर के सामने कोई भी चीज छुपी नहीं है. हम चर्च में अच्छी तरह से बर्ताव करेंगे, हम धार्मिक दिखाने की कोशिश करेंगे और चर्च के बाहर हम अपने मर्जी से जीवन बिताएंगे, हम पाप करेंगे, ये परमेश्वर के सामने गलत है. हालेलुया. अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात चर्च मध्ये यायचं पण चर्च मध्ये गेल्यानंतर तंबाखू खाणं, दारू पिणं, वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं करणं, त्यानंतर अनेक लोक व्यभिचाराच्या पापामध्ये सुद्धा आहेत. हालेलुया. परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांना भोगावा लागणार. हालेलुया. त्यांच्या लेकरांना सुद्धा त्याचा परिणाम भोगावा
लागणार. परंतु आपल्याला आता आपण जेव्हा येशूवरती विश्वास ठेवला, आपण जेव्हा पापांची क्षमा मिळाली, तेव्हा आपल्या आई वडिलांनी जे पाप केलेलं आहे त्याचा परिणाम आपल्यावरती असणार. परंतु आपण पापांची क्षमा मिळाल्यामुळं तो जो परिणाम आहे तो परिणाम आपण काय केलेला आहे, उधळून लावलेला आहे. हालेलुया. आता तो पापाचा प्रभाव आपल्या जीवनावरती प्रभाव करणार नाही. म्हणून आपण जर पाप करत आहोत तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती होणारच आहे, परंतु त्याचा परिणाम आपल्या लेकरांच्या जीवनावरती सुद्धा होणार आहे. हालेलुया. म्हणून यीशु कशासाठी आला? यीशु किस लिए इस जीवन में आया? हमें पापों से छुटकारा देने के लिए, आपल्याला पापातून मुक्त करण्यासाठी आला. आणि जेव्हा आपल्याला कळालं की मी पापी आहे, मी पश्चाताप केला, पण तो पश्चाताप केल्यानंतर परमेश्वरानं मला क्षमा केली, परंतु इथून पुढे मला पाप करायचं नाही. हालेलुया. जर मी पाप करत आहे त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागणार. हालेलुया. तुम्ही या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष घेणं गरजेचं आहे. जे जे आपण माहित असून ज्या गोष्टी करतोय त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावरती, आपल्या स्वतःच्या जीवनावरती त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून सर्वांनी गांभीर्याने घ्या. कोणतंही पाप करण्याच्या पूर्वी तुम्हाला त्याच्या रक्ताची जाणीव असणं गरजेचं आहे. कारण का येशूनं त्या पापातून मुक्त करण्यासाठी त्यानं स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. हालेलुया. म्हणून आपण कशा प्रकारे सेलिब्रेट करतो? हम किस तरह से ये फेस्टिवल सेलिब्रेट करते कि जब हम पापों से दूर रहते हैं, हमारे जीवन में पाप के बिना हम जीवन बिताते हैं. इसका मतलब है कि ये अनलिवन्ड जो ब्रेड का फेस्टिवल है वो हमारे जीवन में हम हर रोज क्या कर रहे हैं? सेलिब्रेट कर रहे हैं. त्यासाठी काय वचन वाचा? गलती 5:9. गलती करासपत्र याचा 5वा अध्याय 9. थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवून टाकते. ज्याप्रमाणे ब्रेड बनाना है उसमें उसको त्याला फुगवायचं आहे. ब्रेड माहित आहे ना, ब्रेड फुगलेला असतो. त्याचं कारण काय? त्याच्यामध्ये खमीर असतं, ते इस्ट म्हटलं जातं त्याला. आणि त्या खमीर थोडंसंच टाकलं जातं, परंतु त्या थोड्याशा खमीरानं काय होतं, तो कणकेचा जो गोळा आहे तो काय होतो? फुगला जातो. हालेलुया. त्याला एक वेगळी टेस्ट येते. म्हणून जर थोडस जरी पाप असेल तरी ते देवाच्या दृष्टिकोनातून पाप आहे. हालेलुया. कधी कधी आपण काय करतो? पापाचे क्रायटेरिया करतो. मी खोटं बोलत आहे, खोटं बोलणं सुद्धा पाप आहे आणि व्यभिचार करणं सुद्धा पाप आहे. हालेलुया. देवाच्या दृष्टिकोनातून पापाची क्रायटेरिया नाही की तू खोटं बोललेला आहे, हे कमी प्रतीचं पाप आहे, तेव्हा तुला शिक्षा कमी होणार. तू व्यभिचाराचं पाप केलेलं आहे, हे जरा मोठं पाप केलेलं आहे, तुला मोठी शिक्षा होणार, असं नाही. म्हणून थोडस जरी आपल्या जीवनामध्ये पाप असेल तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागणार. म्हणून इथं सांगत आहे की थोडेसे कमी सगळा कणकेचा गोळा फुगवून टाकते. त्याप्रमाणे थोड़ा सा भी पाप हमारे जीवन में है तो हम परमेश्वर के सामने गलत है, उसका परिणाम हमारे जीवन में आने वाला है. रोम 6:23. कारण पापाचे वेतन मरण आहे. या ठिकाणी सांगत नाही की खोटं बोलण्याचं वेतन मरण आहे. इथं सांगत नाही की व्यभिचाराचं वेतन मरण आहे. इथं सांगत आहे की पाप, याचा अर्थ की सर्व प्रकारचं पाप, त्या पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. आपण जर परमेश्वरावरती विश्वास ठेवत आहोत आणि जर आपण पाप करत आहोत तर त्याचं वेतन आपल्याला काय मिळणार आहे? मरण. याचा अर्थ की शारीरिक मरणाबद्दल सांगत नाही, आध्यात्मिक मरणाबद्दल सांगत आहे. आपल्याला स्वर्ग मिळणार नाही, सार्वकालिक जीवन मिळणार नाही. म्हणून इथं सांगत आहे की पाप का वेतन मरण है, मृत्यु है, आध्यात्मिक मृत्यु. और जब हम आध्यात्मिक मृत्यु होंगे तब हम परमेश्वर के साथ नहीं बैठ सकते, हम परमेश्वर के स्वर्गीय जीवन में हम नहीं जा सकते. म्हणून पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. पापाचे वेतन मरण आहे आणि येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्यानं आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. आणि जर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे तर आपल्याला परत आणि परत पाप करत बसायचं नाही. हालेलुया. कारण जर आपण परत पाप करत बसलो तर त्याचा परिणाम काय आहे? मरण आहे, आपला नाश होणार आहे. 1 कोरिंथ 5:7 वाचा. तर जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण आपला वल्लांडनाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचे आपल्यासाठी अर्पण झाले. इथं सांगत आहे की 1 कोरिंथ 5 अध्याय और 7 वचन 7 वर्स की जुने खमीर काढून टाका.
जो भी आपके जीवन में खमीर है वो हमें क्या करना है, हमारे जीवन से निकालना है. आणि पुढे सांगत आहे की तुम्ही जसे आपल्याला बेखमीर बनायचं आहे. हालेलुया. येशू बेखमीर होता त्याप्रमाणे हमको भी बेखमीर अनलिमंड बनना है. इसका मतलब कि हमारे जीवन में कोई भी पाप नहीं होना है. हालेलुया. हम भी यीशु के जैसे अनलिमंड होकर जब जीवन बिताते हैं, इसका मतलब है कि हम वो फेस्टिवल हमारे जीवन में सेलिब्रेट करते हैं. म्हणून इथं सांगत आहे की जुने खमीर काढून टाका. जर आपल्या जीवनामध्ये काही जर पाप असेल, जर छोटी मोठी पाप असतील, तर परमेश्वर सांगत आहे कि वो जो पाप है, जो खमीर है, हमें हमारे जीवन से बाहर निकालना है, उसको छोड़ना है और हमें कैसे बनना है, यीशु के जैसे बेखमीर बनना है. हालेलुया. पाप के बिना हमें जीवन जीना है, हमें पवित्र जीवन जीना है. इसलिए हमें दावीद के जैसे हमें प्रार्थना करना है. स्तोत्र संहिता 139 23 24 सगळ्यांनी काढा. संहिता 139 23 24 139 23 24 वाचा कोणाला मिळाला असेल तर. हे देवा, माझी झटती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोभाव तपास. माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने. आता सर्वांनी माझ्या पाठीमागं हे म्हणायचं आहे. सर्वांनी उठून उभं राहा. आपण सर्वांनी प्रार्थना करूया. ही प्रार्थनेसारखं सुंदर वाक्य दावीद राजाने लिहिलेलं आहे. आपण सर्वांनी डोळे बंद करूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि सर्वांनी डोळे बंद करा. आजूबाजूला पाहू नका आणि सर्वांनी आपल्या अंतःकरणाचं परीक्षण करा की माझ्या जीवनामध्ये असं कोणतं पाप आहे का, ते परमेश्वर आज मला सांगत आहे की ते पाप मला सोडायचं आहे. कोणतंही पाप असू दे प्रियानं, छोटं असेल पाप, मोठं असेल, पण तो परमेश्वराच्या समोर सगळे पाप समान आहेत. त्या पापाचा परिणाम आपल्याला भोगावा लागणार आहे. कारण पापाचं वेतन मरण आहे. जर आपण पाप करत आहोत तर आपल्याला नाश हा आपल्याला भोगावा लागणार, आपला नाश होणार आहे प्रियानं. आपण कितीही चर्चला जाऊ दे, आपण कितीही प्रार्थना करू दे, आपण कितीही देवाचं वचन वाचू दे, हे सगळं करत असताना देखील जर आपण पापामध्ये जीवन जगत आहे, जर आपण चुकीचं वागत आहे, तर आपल्या सर्वांचा नाश होणार आहे. परंतु येशू या जगामध्ये आला की आपल्या सर्वांना पापातून सोडवण्यासाठी. म्हणून आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि मी जे म्हणेल त्याप्रमाणे आपण परमेश्वराला प्रार्थना करूया. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण, माझ्या ठाई दुष्टपणाची काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव. हे प्रभू परमेश्वरा, माझ्या जीवनामधील पाप तू काढून टाक. पवित्र आत्मा, माझ्या जीवनामध्ये कोणतं पाप असेल तर ते तू मला दाखव. ते पाप मी सोडण्यासाठी तू मला शक्ती सामर्थ्य दे आणि तू मला तुझ्या सनातन मार्गाने ने. माझ्या पापाची क्षमा कर, माझ्या अपराधांची क्षमा कर. माझ्या पापांच्यामुळं माझ्यावरती व माझ्या कुटुंबावरती जर प्रभाव असेल, तो प्रभाव मी येशूच्या नावामध्ये तोडून टाकत आहे. सर्वांनी आपल्या डोक्यावरती आपला उजवा हात ठेवा. हमारा उजवा हात आपल्या हमारे सिर पर हम रखेंगे. हे परमेश्वरा, जर माझ्या पापाच्या मुळे त्याचा प्रभाव माझ्या कुटुंबावरती, माझ्या लेकरांच्या वरती, माझ्या वैयक्तिक जीवनावरती असेल तर ते मी आज नासर येशूच्या नावात तोडून टाकत आहे. येशूच्या नावात सर्व पापाचा प्रभाव माझ्या कुटुंबामधून निघून जाऊ दे. तुझी शांती, तुझं समाधान माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये येऊ दे अशी आग्रहाची प्रार्थना करत आहे. तू मला सहाय्य कर. इथून पुढं मी पाप करू नये, मी चुकीच्या गोष्टी करू नये, यासाठी तू मला सहाय्य कर. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन.
बसूया आपण खाली. त्यानंतर हम किस तरह से ये फेस्टिवल सेलिब्रेट करते, हमें क्या करना है, पाप के बिना जीना है. हालेलुया. हमें पवित्र जीवन बिताना है. ज्याप्रमाणे योसेफाचं जीवन मला खूप आवडतं की योसेफाच्या जीवनामध्ये त्या स्त्रीच्या सोबत सहभागिता करण्याची संधी आली, परंतु योसेफ काय केला, कपडे तिथंच सोडले आणि तो पळून गेला. हालेलुया. जोसेफ ने क्या किया, उसके जीवन में पाप करने का एक अपॉर्चुनिटी आया था, लेकिन उसने पाप को महत्व दिया नहीं, उसने परमेश्वर को महत्व दिया और वो पाप करने की बजाय उधर से क्या करा, वो भाग निकला. हालेलुया. हमें भी वैसे ही जीना है जोसेफ के जैसा. हालेलुया. कभी कभी पाप हमारे पास में आएगा. ज्याप्रमाणे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मुली येतील आणि आपल्याला प्रपोज करतील. मुलं येतील आपल्याला प्रपोज करतील. कधी कधी पाप सुंदर दिसतं, ज्याप्रमाणे आदम आणि हवा, त्यांना ते फळ, तो वो फ्रूट जो बाग बगीचा में था वो कैसा था, सुंदर था. कभी कभी पाप सुंदर दिखता है, लेकिन वो जब हम खाते हैं तो उसका परिणाम हमारे जीवन में आता ही है. हालेलुया. आदम हवा ने पाप किया, उसका परिणाम क्या हुआ, उसको उधर से निकाला और कुछ श्राप हमारे जीवन में आए. हालेलुया. इसलिए हमें पाप के बिना जीवन जीना है. दूसरा जो खमीर का प्रतीक है उसके बारे में हम बात करेंगे. मार्क 8 आणि 15 वचन वाचा. थोडस एक 5 मिनिटात मी संपवतो. मार्क 8 आणि 15. मग त्याने त्यांना निक्षून सांगितले की सांभाळा पुरुषांचे खमीर व हेरोदाचे खमीर याविषयी जपून राहा. हालेलुया. सर्वांनी इकडे लक्ष द्या की दुसरं पहिलं जे खमीर कसं होतं, खमीर कशाचं प्रतीक आहे, पापाचं प्रतीक. आपल्याला पापमय जीवन जगायचं, आपल्याला पवित्र जीवन जगायचं आहे. आणि जेव्हा आपण पापापासून लांब राहणार, आपण तो बेखमीर भाकरीचा आपल्या जीवनामध्ये तो सण सेलिब्रेट करतो. त्यानंतर दुसरी गोष्ट, येशूच्या उद्गारात येशू या ठिकाणी सांगत आहे, पुरुषांचे व हेरोदाचे खमीर यापासून काय करा, सावध असा. याचा अर्थ की दुसरं जे खमीर आहे ते चुकीच्या शिक्षणाचं प्रतीक आहे. हालेलुया. जो लोग गलत शिक्षाएं देते, प्रभु के वचन दिखाकर उनके पीछे हमें नहीं भागना है. हालेलुया. कभी कभी वो लोग बड़े होंगे, कभी कभी वो लोग फेमस होंगे, लेकिन उनके पीछे हमें नहीं भागना है. हालेलुया. हालेलुया. कभी कभी परमेश्वर जब हमें ऊंचा उठाता है, तब शैतान हमारे जीवन में कार्य करना भी शुरू करता है उतने ही ताकत से. तो हमें वो संभालना है. इसलिए जो बड़े बड़े लोग हैं वो चिन्ह चमत्कार करते रहेंगे, वो उनका मिनिस्ट्री बड़ा रहेगा, लेकिन उनके पीछे गलत शिक्षाएं जब वो देते हैं तो उनके पीछे हमें नहीं जाना है. हालेलुया. कभी कभी हमारे जीवन में चमत्कार होगा उनके जीवन से, लेकिन हम स्वर्ग में नहीं जाएंगे. हालेलुया. गलत शिक्षा उनको फॉलो करते हैं तो हमें स्वर्ग नहीं मिलेगा. इसलिए इधर यीशु मसीह बात कर रहा है की पुरुषांचे, याचा अर्थ पुरुषी कोण होते, ते सुद्धा ख्रिश्चन होते. ते सुद्धा, त्यांच्याकडे सुद्धा बाइबल होतं, धर्मशास्त्र होतं. उनके पास भी बाइबल था, धर्मशास्त्र था, लेकिन वो उनके अनुसार नहीं चलते थे. वो क्या करते कि परमेश्वर के वचन के अनुसार वो गलत शिक्षाएं दे रहे थे. इसलिए परमेश्वर इधर कहता है कि दूसरा जो खमीर है, दूसरा जो इष्ट है, जो गलत शिक्षाएं देते हैं, उनके पीछे हमें नहीं भागना है. हालेलुया. वो बड़े लोग होंगे, उनका मिनिस्ट्री अच्छा रहेगा, लेकिन चमत्कार के लिए कभी कभी उनके प्रभाव में आकर हमें उनके पीछे नहीं जाना है. लूक 12:1. इतक्यात, लूक 12 चॅप्टर और 1 वचन. इतक्यात हजारो लोकांची इतकी गर्दी झाली की ते एकमेकांना तुडवू लागले. तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, तुम्ही आपणास पुरुषांच्या खमीराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा. हालेलुया. जो लोग सेवकाई में है और जो गलत शिक्षाएं दे रहे हैं, उनसे हमें सावधान रहना है. इसलिए परमेश्वर इधर बात कर रहा है की उनके खमीराविषयी काय करा, सावध राहा. त्यांच्या चुकीच्या शिक्षणाबद्दल काय करा, सावध राहा. त्यांच्या चुकीच्या गोष्टींबद्दल सावध राहा. आणि त्यानंतर शेवटचं वचन त्यामधलं मत्तई 24:11. सर्वांनी काढा मत्तई 24:11. मत्तई 24:11.
मत्तई 24:11. पुष्कळ खोटे संदेश ते उठतील व अनेकास फसवतील. इथं काय सांगत आहे? संदेश ते उठतील. हा म्हणजे प्रोफेट. सध्या असं वातावरण आहे की जो कोणी सेवेला बाहेर पडतोय त्याच्या नावासमोर काय असते? प्रोफेट. प्रमोद कांबळे. हा प्रोफेट हा असा शब्द आहे की लोकांना प्रभावित करणार आहे. हा अनेक लोग प्रोफेट काय करतात कि आपके जीवन के बारे में बताएंगे, सब कुछ बताएंगे, आपको फ्री करेंगे, लेकिन वो चमत्कार के लिए हमें उनके पास जाना है. वो लोग शिक्षाएं अच्छी देने वाले होने चाहिए. हालेलुया. मुझे क्या मला काय सांगायचं समजलं? प्रोफेट चमत्कार करेंगे, हमारे जीवन के बारे में बताएंगे, हमें मुक्ति दिलाएंगे, लेकिन जब वो गलत शिक्षाएं देंगे तो उसका परिणाम हमें किधर जाना है? सार्वकालिक जीवन हमें नहीं मिलेगा. इसलिए हमारे जीवन में चमत्कार होगा, लेकिन वो चमत्कार हमें स्वर्ग में लेके नहीं जाएगा. इसलिए इधर कहता है परमेश्वर का वचन की शेवटच्या काळात पुष्कळ खोटे संदेश ते उठतील. हालेलुया. आणि ते संदेश ते मीच येशू आहे. हालेलुया. मीच प्रभू आहे. माझ्यासारखा चमत्कार करणारा कोणीच नाही. कुछ संदेश ते लोगों के बातों से हमें वो अनुभव होता है कि उनको लगता है कि उनको परमेश्वर ने गिफ्ट दिया है, इसलिए उनको लगता है कि मैं यीशु मसीह हूं. मैं ही चमत्कार करने वाला हूं, मैं ही, मेरे पास ही परमेश्वर का सामर्थ्य है. इस विचार में जो लोग रहते हैं उनके पीछे हमें नहीं भागना है. हालेलुया. म्हणून इथं सांगत आहे खोटे संदेश निघतील, खोटे प्रॉफिट निघतील, ते तर काय करतील? तुम्हाला फसवतील, खोटं शिक्षण देतील. तेव्हा आपल्याला सावध राहायचं आहे. पहिलं खमीर कोणतं होतं? पाप. पहला खमीर जो अनलिवर्ड वो क्या है कि पाप है. पाप ये खमीर है, इससे हमें बचना है, हमें पाप नहीं करना. दूसरा खमीर कोणतं होतं? चुकीचं शिक्षण, गलत शिक्षा के पीछे हमें नहीं भागना है. आणि तिसरं 1 कोरिंथ 5 अध्याय आणि 8 वचन. म्हणून आपण सण पाळावा तो जुन्या खमीराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा याच्या खमीराने नव्हे, तर सात्विकपणा व खरेपणा ह्या खमीराने पाळावा. आणि तिसरं खमीर कोणतं आहे? वाईटपणा आणि दुष्टपणा. वाईट वृत्ती आपल्यामध्ये नाही पाहिजे. हालेलुया. एकमेकांचं वाईट करण्याची, एकमेकाला खेचण्याची, एकमेकाला पाय ओढण्याची वृत्ती आपल्यामध्ये असायला नाही पाहिजे. वाईटपणा, दुष्टपणा, एखाद्याचं चांगलं झालेलं बघवत नाही, आपल्याला वाईट वाटतं. आपण कधी कधी अनेक लोक दुसऱ्याचं वाईट व्हावं यासाठी सुद्धा प्रार्थना करतात. आपण तसं करायचं नाही. हा मला त्रास देतोय, ह्याचं वाईट होऊ दे, असं आपल्याला प्रार्थना करायची नाही. परमेश्वराने आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी निवडलेला आहे. आपल्याला लोकांना आशीर्वाद द्यायचा आहे. भले आपला शत्रू असू दे, भले आपल्याला मारणारा व्यक्ती असो, त्याला आपण शिव्याशाप द्यायचा, आपल्याला त्याला आशीर्वादच द्यायचा आहे. म्हणून इथं सांगत आहे की जुन्या खमीराने वाईटपणा आणि दुष्टपणा. जर आपल्या जीवनामध्ये वाईटपणा आहे, जर आपण वाईट वागत आहोत, आपण दुष्ट वागत आहोत, याचा अर्थ की आपल्यामध्ये खमीर आहे अजून. हालेलुया. समजत आहे? म्हणून सगळ्यांनी विचार करा की मी दुष्ट आहे का. सगळ्यांना समजेल की मी वाईट आहे का. आपल्या वागण्याद्वारे आपल्याला कळतं की मी वाईट वागत आहे का, मी दुष्ट वागत आहे का. जर मी दुष्टपणानं वागत आहे, मी जर वाईट वागत आहे, तर ते खमीर आपल्या जीवनामध्ये आहे. परमेश्वराने इस्रायल लोकांना काय सांगितलं की तुमच्या घरामध्ये, तुमच्या नगरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये खमीर नाही पाहिजे. आणि जर आपल्या जीवनामध्ये अजून सुद्धा दुष्टपणा आहे, आपल्यामध्ये वाईटपणा आहे, वाईट प्रवृत्ती आहे, याचा अर्थ की आपण आपल्या जीवनामध्ये काय केलेलं आहे, ते खमीर जे परमेश्वरानं काढून टाकायला सांगितलेलं आहे, ते खमीर अजून सुद्धा आपण तसंच ठेवलेलं आहे. परमेश्वर त्याद्वारे प्रसन्न होणार नाही. यशाया 1 अध्याय 16-17 वचन. आपणास धुवा, स्वच्छ करा, माझ्या डोळ्यापुढून आपल्या कर्माचे दुष्टपण दूर करा. दुष्टपणा करण्याचे सोडून द्या, वाईट वागण्याचं सोडून द्या, दुष्टपणा करण्याचं सोडून द्या, लोकांना त्रास देण्याचं सोडून द्या. आपल्याला परमेश्वरानं त्रास देण्यासाठी बोलावलेलं नाही. हमें परमेश्वर ने दूसरों को तकलीफ देने के लिए, दूसरों को दुख देने के लिए हमें बुलाया नहीं है. हालेलुया. आपल्याला काय करायचं आहे? लोकांना आनंद देण्यासाठी बोलावलेलं आहे. आपल्याला लोकांना शांती द्यायचं आहे. आपल्याद्वारे लोकांना चांगलं वाटायला पाहिजे, आपल्याद्वारे लोक आशीर्वादित झाली पाहिजे, यासाठी परमेश्वरानं बोलावलेलं आहे. दुष्टपणा करण्याचे सोडून द्या, वाईट वागायचं सोडून द्या, दुष्टपणा करण्याचं सोडून द्या.
चांगले करण्यास शिका. चांगलं करायचं आहे, नीतीच्या मागे लागायचं, चांगल्या मार्गावरती जीवन जगायचं आहे. जे जुलम्याला ताळ्यावर आणा, जे वाईट वागत आहेत त्यांना काय करायचं आहे, चांगल्या मार्गाला आणायचं आहे. जर कोणी पाप करत आहे त्याला सांगायचं की हे चुकीचं आहे, ते पाप करत आहे, त्यांना आपण ताळ्यावर आणायचं. अनाथांचा नाही करा, विधवांचा काही मार्ग घ्या. म्हणून दुष्टपणा आपल्याला काय करायचं आहे, सोडून द्यायचं आहे, वाईट वागायचं सोडून द्यायचं आहे. शेवटचं वचन वाचूया, मत्तई 23:26-27. मत्तई 23:26-27, 27-28 वाचा. अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही चुना लावलेल्या कपड्यांसारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु मेलेल्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणींनी भरलेले आहेत. ते तसे तुम्ही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आज ढोंगाने व अनितीने भरलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. मॅथ्यू 23:27 और 28 वचन. यामध्ये शास्त्री आणि पुरुष आहे, त्यांना धर्मशास्त्र माहित होतं, सगळं माहित होतं, परंतु इथं येशू त्यांना म्हणत आहे की तुम्ही कसे आहात, चुना लावलेल्या कबरासारखे आहात. आपलं जीवन तसं आहे का? आपण बाहेरून चांगलं दिसतोय, परंतु आतमध्ये दुष्टपणा भरलेला आहे, आतमध्ये वाईटपणा भरलेला आहे, आतमध्ये द्वेष, राग, व्यभिचार, एकमेकांचं वाईट वृत्ती, अशा प्रकारचं जर आपलं जीवन भरलेलं आहे तर आपण सुद्धा त्या शास्त्रीय आणि परुषी लोकांच्या प्रमाणे आहोत. आपण बाहेरून चांगलं दिसतोय, बाहेरून आपण हात उंच करून आराधना करणार, बाहेरून आपण देवाला धन्यवाद दिवाना देणार, जर एकमेकांना आपण हातात हात घालून प्रेज द लॉर्ड म्हणणार, पण आपलं अंतःकरण काय असणार, स्वच्छ नसणार. म्हणून इथं सांगत आहे की तुम्ही चुना लावलेल्या कबरासारखे आहात. बाहेरून सुंदर दिसतात, जो कब्रे है वो बाहर से अच्छे दिखते, उसको चूना लगाया होता है, वो बाहर से सुंदर दिखते, लेकिन अंदर क्या है, सर्व प्रकार की घान है. हालेलुया. सब प्रकार के गलत जो गंदी चीजें वो कब्र के अंदर है, वो बास मारती है. म्हणून आपल्याला इथं सांगत आहे की ढोंगाने व अनितीने भरलेले आहेत. म्हणून तिसरं जे खमीर आहे ते म्हणजे वाईटपणा आणि दुष्टपणा. जर आपल्यामध्ये वाईटपणा आहे, जर आपण दुष्टपणाने वागत आहोत, तर आपण अजून सुद्धा आपल्या जीवनामध्ये खमीर ठेवलेलं आहे. हालेलुया. म्हणून इस्रायल लोक कसं सेलिब्रेट करायचे, इस्रायल लोक कसा सेलिब्रेट करायचे हा फेस्टिवल, 7 दिवस काय करायचे त्यांनी, ते खमीर त्यांच्या घरामध्ये नसायचं, खमीर ते सोडून द्यायचे. आणि भाकरी, ब्रेड जे आहे, भाकर सुद्धा कशा प्रकारे करायची, खमीर न वापरता, खमीर वापरायचं नहीं. खमीर के बिना इस्राएल लोग क्या करते थे, वो भाकर बनाते, ब्रेड बनाते थे, और वो उस तरह से वो फेस्टिवल सेलिब्रेट करते थे. वो फेस्टिवल यीशु ने कैसा पूरा किया, वो इस दुनिया में आया, वो बेखमीर भाकरी जैसे उसने प्रस्तुत किया. उसके जीवन में पाप नहीं था. इष्ट का मतलब है कि सिन, उसके जीवन में कोई भी पाप नहीं था, और वो जीवन की भाकर है, वो बेखमीर भाकर है, वो इस दुनिया में आया और हमारे लिए वो मरा. वो दुनिया में आकर उसने वो फेस्टिवल क्या किया, पूरा किया. और हम कैसे वो फेस्टिवल करते हैं, पाप के बिना जीवन जीना. दूसरा कि जो गलत शिक्षा है उसके पीछे नहीं भागना. और तीसरा दुष्टपना, जो वाईट वृत्ती आहे, जो बुरी बातें है. वाईट वृत्तीला काय म्हटलं जातं, दुष्टपना, हिंदी किंवा इंग्लिश, काय म्हटलं जातं, विकटनेस, यानी बुरी बातें, बुरे विचार हमारे जीवन में नहीं होने चाहिए. एक दूसरे के बारे में बुरा बर्ताव करना, एक दूसरे के बारे में बुरा विचार करना, और एक दूसरे को हर वक्त दुख देने की कोशिश करना. हाँ, इस तरह से हमारा नेचर है, तो अभी भी हमारे जीवन में खमीर है. तो परमेश्वर बात कर रहा है कि हमें वो खमीर क्या करना है, निकाल कर फेंकना है. हालेलुया. जब हम वो खमीर निकाल कर फेंकेंगे तभी परमेश्वर हमें आशीषित करेगा. हालेलुया. आपण सर्वजण उठून उभा राहूया या आणि आपण शेवटच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. थँक्यू जीसस. हालेलुया. सर्वांनी डोळे बंद करूया प्रभूच्या सानिध्यामध्ये.
हम अपनी आंखें बंद करेंगे, परमेश्वर के सामने हम अपने जीवन की ओर झांकने की कोशिश करेंगे. प्रत्येकानं आपलं अंतःकरण परमेश्वराच्या समोर मोकळं करा प्रिया. परमेश्वर इस्राएल लोगों से बात कर रहा था कि आपको आपके घर में, आपके नगर में वो खमीर नहीं रहना चाहिए. आज परमेश्वर इधर खड़े हुए सब लोगों से बात कर रहा है कि आपके भी जीवन में खमीर नहीं होना चाहिए. परमेश्वर का आत्मा हमारे बीच में है. अभी भी हमारे जीवन में खमीर है. अजून सुद्धा जर आपल्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं जर खमीर असेल तर आज परमेश्वराचा आत्मा तुम्हाला सांगत आहे की तुम्ही पश्चाताप करा. आपल्या जीवनामधून ते खमीर काढून टाका प्रियानो. जोपर्यंत ते खमीर तुम्ही काढणार नाही तोपर्यंत परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्यावरती येणार नाही. जब तक जो खमीर खमीर के बारे में परमेश्वर बात कर रहा है, वो खमीर जब तक हम छोड़ेंगे नहीं तब तक परमेश्वर हमें आशीषित नहीं करेगा. इसलिए सब लोग हम सोचेंगे कि मेरे जीवन में कौन सा खमीर है क्या. माझ्या जीवनामध्ये दुष्टपणा आहे का, माझ्या जीवनामध्ये वाईटपणा आहे का, मेरे जीवन में कोई पाप है क्या, मैं गलत शिक्षाओं के पीछे मैं भाग रहा हूं क्या. गलत शिक्षाओं के पीछे जाना ये भी एक खमीर जैसा है. हमें गलत शिक्षाओं के पीछे नहीं जाना है. भले ही हम बीमार रहे, भले ही हमारी परिस्थिति अच्छी न हो, उस परिस्थिति से हम स्वर्ग में जाएंगे, लेकिन गलत शिक्षाओं के पीछे भागकर हमारा नाश होने वाला है. म्हणून चुकीच्या शिक्षणाच्या पाठीमागे धावता कामा नये. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो. प्रभू इथं उभा असलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर, दया कर. प्रभुदेवा ज्याप्रमाणे इस्रायल लोकांनी 7 दिवस प्रभुदेवा त्यांच्या घरामध्ये खमीर ठेवलं नाही, प्रभुदेवा त्यांनी बेखमीर भाकरी बनवून खाल्ल्या, ज्याप्रमाणे तू त्यांना आज्ञा दिलेली होती. प्रभुदेवा तू या जगामध्ये त्या भाकरीप्रमाणे आला आणि हा सण तू पूर्ण केला. प्रभुदेवा तू बेखमीर भाकर होता. तुझ्या जीवनामध्ये कोणतंही पाप नव्हतं. प्रभुदेवा आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये परमेश्वरा कोणतंही पाप ठेवून जीवन जगू नये यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. प्रभुदेवा इथं वाचलेल्या प्रत्येकाचं अंतःकरण तू जाणणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जर पाप असेल तर प्रभुदेवा आज तू प्रत्येकाला पश्चातापाची वृत्ती दे परमेश्वरा. प्रभुदेवा आम्ही ते पाप सोडून टाकावं यासाठी पवित्र आत्मा तू प्रत्येकाला कृपा पुरव. प्रभुदेवा इथं वाचलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जर दुष्टपणा असेल, प्रभुदेवा जर वाईटपणा असेल परमेश्वरा, ते सर्व तू काढून टाक. पवित्र आत्मा इथं वाचलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तू कार्य कर परमेश्वरा. प्रभुदेवा ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या सर्व परमेश्वरा तू दाखव परमेश्वरा. आणि प्रभुदेवा तुझ्यासारखं आम्ही प्रभुदेवा बेखमीर भाकरी बनावं यासाठी प्रभू तू सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा इथं वाचलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. सर्व पापामधून तू आम्हाला मुक्त होण्यासाठी तू स्वतःचं रक्त सांडलेलं आहेस. प्रभुदेवा त्या रक्ताची जाणीव ठेवून आम्ही सर्व वाईट गोष्टीपासून प्रभुदेवा सर्व पापापासून आम्ही स्वतःला लांब ठेवण्यासाठी तुझी कृपा कर परमेश्वरा. आमच्या मनामध्ये एकमेकांच्या बद्दल परमेश्वरा जर वाईटपणा असेल, जर दुष्टपणा भरलेला असेल, आज प्रभुदेवा प्रत्येकाच्या अंतःकरणाला तू स्पर्श कर. प्रभुदेवा सर्व दुष्टपणा आम्ही सोडून देण्यासाठी, प्रभुदेवा सर्व वाईटपणा आम्ही काढून टाकण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रत्येकाच्या अंतःकरणाशी तू बोल परमेश्वरा. प्रभुदेवा तू अद्भुतरित्या कार्य कर. प्रभुदेवा जर चुकीच्या शिक्षणाच्या पाठीमागे जर आम्ही लागलेलो आहोत तर ते सुद्धा एक खमीर आहे. त्या खमीरानं प्रभुदेवा आमचा नाश होणार आहे. प्रभुदेवा आम्ही चांगल्या शिक्षणाच्या पाठीमागे लागण्यासाठी, प्रभुदेवा जे खरं आणि सत्याचं शिक्षण आहे त्याच्या पाठीमागे लागण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर परमेश्वरा. इथं वाचलेल्या प्रत्येकाचा ताबा मी तुमच्या मानात देत आहे.
प्रभुदेवा तो आम्हा प्रत्येकाला बेखमीर बनव. प्रभुदेवा जे काही खमीर आमच्या जीवनामध्ये असेल ते काढून टाकण्यासाठी पवित्र आत्मा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तू कार्य कर. प्रत्येकाला तू स्पर्श कर परमेश्वरा. तू प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोल परमेश्वरा. कारण खमीर परमेश्वरा कणिकेचा गोळा फुगवत. त्याप्रमाणे परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये असणारा पाप परमेश्वरा ते नाशाला कारणीभूत होणार आहे. प्रभुदेवा आमचा नाश होऊ नये तर आम्ही पापातून मुक्त व्हावं. आम्ही ते खमीर आमच्या जीवनामधून वेगळं करावं यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. इथं बसलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महानात देत आहे. आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर आणि आम्ही बेखमीर बनण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद देतो. आजचं वचन आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला असते आणि जसं आमच्या रोण्यास सोडले आहे तसं आमच्या रोण्या मास सोड आणि आम्हाला स्पर्श करू नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडी. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आता आणि सदा सर्व काळ इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्ती सोबत असो. आमेन. प्रेज लॉर्ड. गॉड ब्लेस यू. आपण एकमेकांना भेटू आणि त्यानंतर आपण घरी जाऊ. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू.